बता तेरी करामात, बता तेरी अजमत। राज 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 नाही नाईक नाही घात झाला घात झाला. अरे काय झालं? अरे असं काय करतोयस? राजा आहे ती समोर. अगिन्या माजलाय तो रेडाक्षी महिषासुरावानी. तुळजापुरात तर त्यानं नुसतं उत्मात केलाय. सौता हातात घन घेऊन जगदंबेवर घाव घातला. तांदळाच्या पार टिकऱ्या टिकऱ्या केल्या. पुढं महाराज पंढरपूरून भूमच्या मानकेश्वराला पण असाच धिंगाणा केला तुम्ही. आणि ते बोल विश्वास, आणखी काय ऐकायचं राहिलंय? बोल. ते फलटणात घुसला आणि थोरल्या राणीसाहेबांच्या भावासनी बजाजी रावासनी कैद केलं. बजाजीराव निंबाळकरांना आता साखळदंड घालून फौजेत ठेवलंय आणि गावोगावी दवंडी देत सुटलाय. तेच हत्तीच्या पायीत येणार नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. आपण सगळे खटका भरानं सदरीवर भेटू. माझी एवढी उमर झाली पण असला तिरपांगडा सेनापती मी कधी पाहिला नाही. फिरंगोजी काका, त्याचं हे सगळं आकरीत चाललंय ते आपल्याला उघड्या मैदानात खेचण्यासाठी. कारण तिथं संख्याबळानं तो आपल्याला भारी आहे, पण आपली ताकद आहे सह्याद्री. त्यामुळे जोवर तो सह्याद्रीपर्यंत येत नाही तोवर आपल्याला थांबायला हवं. जी राज, आपली समधी ताकद एक वाटली तरी 7,000च्या पुढे जात नाही राज. मग काय म्हणणे काय आहे आपले? तुर्तास तरी तह करून ही वेळ मारून न्यावी असं वाटतं. चढे घोड्यांनिशी राजांना कैद करायचा विडा उचललेला खान तहाने संतुष्ट होईल असे आम्हाला तरी वाटत नाही. आपण तरी कशाला गप्प बसायचं? एक एक जण लाखांवर भारी पडू. वय की अहो अर्ध्या घटकात त्याचा चुराडा उडवू अशी मराठी मनगट आहेत आपली. तर नेताजीराव, कालवणात भाकरी कुस्करणे इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला ते? ही वेळ मुत्सद्देगिरीनेच मारून न्यावी लागणार. हो सोनपंत, मग काय म्हणायचं काय त्याला? ये रे बाबा ये, तुला बसाय देतो पाठ. आणि बसून छान आपण दोघं बी खाऊ वाशाट. अहो तानाजीराव, तुम्ही वाईच ऐकून घ्या बरं, जरा. तुम्ही बोला. राज, मला भी वाटतं या आपण थोडा धीर धरावा. पर सला करावा हे काही मनाला गमत नाही. जरा पिकिला केसाचा ऐका की. मला बी वाटतं या की यो वरवंटा स्वराज्यावर फिरायच्या आधी काही परस्पर वाटाघाटी होऊन ही ब्याट टळली तर बरं होईल. म्हणजे राजमंडळाचा एकूण कल तह करण्याकडे आहे, असं समजायचं का आम्ही? स्वराज्य हितासाठी या काळात अन्य पर्याय दिसत नाही. ठीक आहे. आऊसाहेब, राज आऊसाहेब, आऊसाहेब, ते आऊसाहेब, आऊसाहेब. आता काय? राजमंडळाला तह करायचाय. समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून घालता येईल असे आमच्या मुत्सद्यांना वाटते तरी कसे? आऊसाहेब, ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचा मांडलिक व्हायचं, तहाचा जो मानेवर घ्यायचं, असला अपमानकारक सल्ला त्यांना देवतोच कसा? ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही, त्या अफजल खानाच्या हशमांनी घराघरात शिरून आपल्या लेकी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना. इतके शंढ आहेत का ते? राग कसा येत नाहीये त्यांना? राग येत असेल आऊसाहेब, पण इतक्या वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेल्या अत्याचारांमुळे कदाचित त्यांची मन आमच्या काळजीनं तह सुचवत असतील. शिवबा, आम्ही आई आहोत तुमची, आम्हाला का तुमची काळजी नाही? पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी
तुम्ही विसरलात? किमान तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही? का तुम्ही सुद्धा आमचा संताप वांझोटा ठरवणार आहात? साहेब, आम्ही येतो. शोभा, खींच उस औरत को, खींच. काफिर की औरत है, जन्नत मिलेगी, जन्नत. खींच उसे. साहेब मला मारा, परी तुम्हाला सोडा. कान साहेब माझ्या देवाला सोडा. काय साहेब, माझ्या देवाला सोडा. फोडू नका ना मूर्ती. अहो देवाची मूर्ती. अरे डोबा, ए फोडू नका. शोभा, 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 त्या राक्षसानं माझा अपमान केलाय. परंतु तू चिंता करू नकोस. त्यास आईसा सोडत नाही. माझे मूळ रोकडे सामर्थ्य दाविते. माझी शक्ती तुझ्या ठाई आहे. तुझा हाते तो अफजल मारविते. मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले शोभा. विजयी भव. त्राहि मां देवि दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी प्राचां रक्षतु मामेन्द्री आग्नेयामग्निदेवता. भानाजी, मोरपंथ महाराज, जावळी जिंकल्यानंतर आम्ही भोरप्या डोंगरावर प्रतापगड उभवायला सांगितला होता. त्याचं काम कुठवर आलं? पूर्ण झालंय. आपलं पाऊल लागायचा अवकाश आहे. ठरलं तर मग या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड.